प्रांजल ही एका कलेक्टर साहेबांची मुलगी होती. लहानपणापासूनच प्रांजल ही खूप लाडाकोडात वाढलेली होती. परंतु संस्काराची शिदोरी मात्र तिच्या आईवडिलांनी तिच्यावरती पूर्णपणे केलेली होती. एकुलती एक आईवडिलांची मुलगी असली तरी ती संस्काराने परिपूर्ण भरलेली होती. कॉलेजमध्ये शिकत असताना एका गरीब मुलाच्या प्रांजल प्रेमात पडली आणि तो मुलगा म्हणजे स्वप्नील. स्वप्नीलची परिस्थिती अतिशय गरीब होती, परंतु त्याचं प्रांजलवरती खूप प्रेम होतं. याच प्रेमामुळे प्रांजलच्या बाबांनी स्वप्नीलला चांगली नोकरी दिली आणि प्रांजल आणि स्वप्नीलचं लग्नही लावून दिलं. स्वप्नील आता कलेक्टर झाला होता. त्याच्या बाबांनी खूप कष्ट करून आईविना पोरगं वाढवलं होतं. स्वप्नील शिकून मोठा साहेब व्हावा हे त्याच्या गरीब बापाचं स्वप्न होतं. म्हणूनच जीवाच्या आकांताने खूप कष्ट करून सदाशिवरावांनी त्याला शिकवलं होतं. परंतु एक दिवस शिकून मोठा झालेला स्वप्नील आपल्याच बाबांसोबत इतका चुकीचा वागेल आणि आपल्याच बाबांना असं अपमानास्पद वागणूक देईल. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना असं एकटा सोडून जाईल असे त्यांना कधीही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. हाच कलेक्टर झालेला स्वप्नील जेव्हा आपल्या बाबांसोबत असा वागला हे जेव्हा त्याच्या बायकोला समजलं, तेव्हा बायकोने असा काही निर्णय घेतला की त्यामुळे स्वप्नीलची कलेक्टरची नोकरी तर गेलीच, परंतु तो रस्त्यावर भीक मागत होता. नक्की स्वप्नीलच्या बायकोने म्हणजेच प्रांजलने त्याला अशी कोणती शिक्षा दिली की त्याच्यावरती इतकी वाईट परिस्थिती आली, हे आज आपण खालील कथेमध्ये पाहूयात. आई, आज मला प्लीज कारल्याची भाजी डब्याला देऊ नको, प्लीज मला दुसरे काहीतरी दे ना. तेव्हा प्रांजल यशला वडापाव घेऊन देते. तेव्हा यश वडापाव घेतो आणि अचानक त्याचे लक्ष शाळेच्या गेटबाहेर बसलेल्या आजोबांकडे जाते. तेव्हा यश त्याच्या आईला म्हणतो की आई, मी हा वडापाव त्या आजोबांना देऊन येऊ का गं? यशने आपल्या आईला स्कूलमधून निघताना विचारले. बाळा, मी हा वडापाव तुझ्यासाठी घेतला आहे, तू खा, असे प्रांजल म्हणाली. आई, त्या आजोबांना कोणी काही खायला देणार नाही. रोज मी त्यांना माझा टिफिन देतो. आज मी त्यांना माझा टिफिन खायला द्यायला विसरलो होतो. आज ते उपाशी असतील. मी त्यांना एवढा वडापाव घेऊन देऊ का गं, प्लीज? काय, रोज तू तुझा टिफिन त्यांना देतोस, मग तू काय खातोस बाळा? तुला माहिती आहे का, अशी कोणाची मदत करण्याच्या प्रयत्नात तू फसू शकतोस. तू अजून खूप छोटा आहे. तुला काय माहिती हा माणूस कसा आहे. याने तुझा फायदा उचलला तर हे जग तुला वाटते तेवढे साधे भोळे नाही आहे बाळा. प्रांजल आपल्या मनातील चिंता व्यक्त करत आपल्या मुलाला म्हणाली. नाही आई, ते आजोबा खूप चांगले आहेत. ते तर मला हातसुद्धा लावत नाही. जेव्हा मी त्यांना जेवण देतो तेव्हा ते एक कागद माझ्यासमोर करत म्हणतात की तू या कागदावर जेवण दे. माझा हात खराब आहे, त्यामुळे मी तुझ्या डब्याला हात लावू शकत नाही. आणि मी त्यांना जेव्हा माझ्या डब्यातील जेवण देतो तेव्हा ते एवढ्या पटापट खातात की असं वाटतं त्यांना खूप दिवस जेवण मिळालेलं नाही. तू आज माझ्याबरोबर चल, तू सुद्धा बघ, असे छोटा यश त्याच्या आईला म्हणतो. आणि त्यावर प्रांजल काही बोलणार त्या अगोदरच यश प्रांजलचा हात पकडतो आणि तिला त्या वृद्ध बाबांजवळ घेऊन जातो. आजोबा बघा, आज मी माझ्या आईलासुद्धा सोबत घेऊन आलेलो आहे. हे घ्या, मी आज तुम्हाला डबा द्यायला विसरलो, म्हणून मी तुमच्यासाठी वडापाव आणलेला आहे. ते तुम्ही खाऊन घ्या. आपला डबा त्या आजोबांसमोर घेऊन म्हणाला. त्यावर ते आजोबा त्याला म्हणाले, बाळा, तुझ्या आईने तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहे आणि याच संस्कारामुळे तर तो मला रोज जेवण घेऊन येतो. नाहीतर मी कधीच भुकेने मरून गेलो असतो. कदाचित हा देवाच्या रूपात आला आहे. त्या वयस्कर आजोबांनी हात जोडून प्रांजलचे हात जोडून आभार मानले. त्यावर प्रांजल म्हणाली, हे सर्व तर ठीक आहे, परंतु याला दिलेले जेवण तुम्ही खाता, मग हा तर उपाशीच राहत असेल. तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? पण तुम्ही त्याचा डबा खाता, पण माझा मुलगा दिवसभर उपाशी राहतो. तेव्हा यश म्हणतो, आई, मी उपाशी राहत नाही. मी माझ्या मित्रांच्या डब्यातील काहीतरी खातो. आई, जर मी माझा डब्बा खाल्ला नाही तर माझे मित्र आहेत, तू आहेस मला जेवण द्यायला. पण मी जर आजोबांना जेवण दिले नाही तर ते उपाशीच राहतील, कारण त्यांना जेवण देण्यासाठी त्यांच्याजवळ कोणीही नाही.
त्यामुळे त्यांना तू काहीच बोलू नकोस, असे यश आपल्या आईला सांगतो. तेव्हा लगेचच ते आजोबा म्हणतात, मला माफ कर मुली, माझ्यामुळे याला दिलेले जेवण मी पटकन खाऊन घेतो. जणू काही त्याच्यावर मी तुटून पडतो. पण आजपर्यंत मला ही गोष्ट लक्षात आली नाही की मी याने आणलेले जेवण खातो याचा अर्थ तो उपाशी राहत असेल. पण आजपासून पुढे मी कधीच त्याचा डब्बा घेणार नाही, असं मी तुला शब्द देतो. त्या आजोबांनी डोळ्यात पाणी आणून प्रांजलची माफी मागितली. तरीसुद्धा रागात प्रांजल म्हणाली, कृपा करून माझ्या मुलापासून दूर राहा. चल यश इथून, आणि यापुढे खबरदार कधी याच्या आसपास जरी आलास तर मी तुझं नाव तुझ्या बाबांना सांगेन. तर मग तुला माहीतच आहे बाबा कसे आहेत. ते तुझे पार्कमध्ये खेळायला जाणे बंद करतील. प्रांजल यशला खेचत घरी घेऊन गेली. काही दिवस यश लांबूनच त्या आजोबांना बघत असायचा, परंतु तो त्यांच्याजवळ जात नाही. ते आजोबासुद्धा त्यांची नजर यशपासून चोरत असत आणि त्याला पाहून ते न पाहिल्यासारखे करत होते. पण यश दुरूनच त्या आजोबांना भीक मागताना पाहत असतो आणि त्यांना कोणीच भीक देत नाही हे जेव्हा पाहतो तेव्हा त्याला खूपच वाईट वाटतं. परंतु तो आपल्या आईबाबांच्या भीतीमुळे त्यांच्याजवळ जात नाही. एक दिवस अचानक यशच्या स्कूलमधून प्रांजलला फोन येतो. यशची मॅडम फोनवर प्रांजलला सांगते की यशला एक म्हातारे आजोबा पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही त्या आजोबांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तुम्ही लवकर पोलीस स्टेशनमध्ये या. प्रांजल खूप घाबरून जाते आणि धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये येते. यश समोर उभा होता आणि जेलमध्ये ते आजोबा उभे असतात. प्रांजल आजोबांकडे पाहतच होती. तेवढ्यात यशची टीचर म्हणाली, हेच आजोबा यशला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आमच्या वॉचमॅनने त्यांना पकडले. प्रांजल लगेच यशकडे पाहते आणि मग त्या आजोबांजवळ जात म्हणते, मला पहिल्यापासूनच माहीत होती की तुझ्या मनात असे काहीतरी चालू असेल. उपाशी राहण्याचे नाटक करून माझ्या मुलासोबत मैत्री वाढवून त्याला तुझ्याबरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्लॅन होता. पण जेव्हा मी तुमचं भेटणं बोलणं बंद केलं तेव्हा तू जबरदस्ती याला घेऊन जाऊ लागलास. अरे बिचारा माझा मुलगा तर स्वतःचे जेवणसुद्धा तुला देत होता आणि स्वतः उपाशी राहत होता. पण त्याला काय माहिती की या जगात असे सुद्धा घाणेरडे लोक राहतात. ते वयस्कर आजोबा रडत होते की मी काहीच केलं नाही, परंतु त्यांचे कोणी काही ऐकत नव्हते आणि कोणी त्यांच्यावर विश्वाससुद्धा ठेवत नव्हते. त्यानंतर प्रांजल यशला जवळ घेऊन त्याला मिठी मारते आणि म्हणते, पाहिलंस ना बाळा, ज्याला तू आजोबा म्हणत होतास आणि जेवण देत होतास, पाहिले ना त्यांनीच काय केले. म्हणूनच मी तुला यांच्यापासून दूर राहायला सांगत होते. बाळा, तू खूप साधा आहेस कारण तू अजून खूप लहान आहेस, परंतु आजपासून कोणाही बरोबर बोलू नकोस किंवा कोणाशी अशी मैत्री करू नकोस. तेव्हा यश आपल्या आईला म्हणतो, आई, आजोबा वाईट नाहीत, त्यांनी तर माझा जीव वाचवला आहे. मी तर ही गोष्ट मॅडमलासुद्धा सांगितली, परंतु कोणीही माझे ऐकले नाही. यश रडतच सर्व बोलत होता. मग यशने पुढे जे काही सांगितले ते सर्व ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसला. आई, मी लंच टाईममध्ये स्कूलच्या गेटमधून पाहिले तर आजोबा पडले होते. तेव्हा मला वाटले की यांना कोणीही खायला दिले नाही, त्यामुळे कदाचित ते आजारी पडले असतील. मी पाहिले तर गेटवर वॉचमॅन काकासुद्धा नव्हते. तेव्हा मी विचार केला, गुपचूप आपण आपला डब्बा त्यांना घेऊन देऊया. आता तर इथे कोणीच नाही, त्यामुळे कुणाला काहीही समजणार नाही. हा विचार करून मी निघालो. मी आजोबांना आवाज देऊन त्यांच्याकडे धावत जात होतो आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्याच आजोबांनी माझा आवाज ऐकला. तेव्हा ते पटकन उठले आणि माझ्याकडे धावत येऊ मला उचलून घेतले आणि धावतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले. आणि जेव्हा मी पुन्हा परत येत होतो तेव्हा मला समोरून भरधाव बसची धडक लागणार होती. पण अगदी योग्य वेळेत आजोबा धावत आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला. हे दृश्य तेथील आजूबाजूचे लोक पाहत होते. ते आरडाओरडा करू लागले. तेवढ्यात वॉचमॅन काकासुद्धा तिथे आले आणि त्यांनी कोणताही विचार न करता माझ्या मॅडमला आणि पोलिसांना सांगितले की हे मला पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते. यशचं बोलणं ऐकून तेथील सर्वजण आपली मान खाली घालून उभे होते. तेव्हा प्रांजल त्याच्या टीचरला म्हणते, वा, चुकी तुमची आणि वॉचमॅनची आहे आणि सर्व आरोप तुम्ही यांच्या आजोबावर लावलेत. वॉचमॅन असतानासुद्धा एक छोटासा मुलगा स्कूलच्या गेटच्या बाहेर रस्त्यात येतो कसा
आणि तुम्ही लोक त्याला किडनॅपर म्हणत आहात. जर आज माझ्या मुलाला काही झाले असते तर मग काय झाले असते? ज्याला तुम्ही गुन्हेगार समजत होते तो तर देवदूत निघाला. प्रांजलने पोलिसांना विनंती केली की सर, या आजोबांना बाहेर काढा. प्रांजलच्या सांगण्यावरून पोलिसांनीसुद्धा आजोबांना लगेच बाहेर काढले. तेव्हा प्रांजल त्या आजोबांना म्हणते, बाबा मला माफ करा. जे तुम्हाला एक लहान मुलाने ओळखले परंतु आम्ही ओळखू नाही शकलो. उद्यापासून एक वेगळा डब्बा मी तुमच्यासाठी पाठवीन. पण बाबा एक गोष्ट सांगा की तुम्ही किती दिवसांपासून इथे आहात? म्हणजे तुमचे घर कुठे आहे? कुटुंब नाही का तुम्हाला? मग तुमचे जीवन कसे चालते? मुली, हे सर्व माझे नशीब आहे. घर, कुटुंब सर्व काही आहे, तरीसुद्धा मी इथे एकटाच आहे. म्हातारपणात माणसाला त्याचे शरीर आणि कुटुंब दोन्ही त्याची साथ सोडतात, परंतु माणूस जगणे सोडत नाही ना. म्हातारपणात भलेही शारीरिकदृष्ट्या कमजोर बनवते. माणूस भलेही कितीही म्हातारा होऊ दे, भूक तर त्याला लागतेच ना गं. एवढेच समजा की परिस्थितीला सामोरे जाण्याचे निश्चित केलं आहे. बस आता शेवटचे दिवस मी घालवत आहे. येतो आता मुली. यशच्या डोक्यावर हात ठेवत आजोबा म्हणतात, हा अजून छोटा आहे, त्यामुळे याच्यावर व्यवस्थित लक्ष दे. एवढे बोलून आजोबा तिथून निघून जातात. इकडे घरी जाऊन प्रांजल आजची पूर्ण गोष्ट आपल्या नवऱ्याला म्हणजेच स्वप्नीलला सांगते. तेव्हा स्वप्नील म्हणतो, एवढं सर्व झालं आणि तू मला आत्ता सांगतेस? त्याचवेळी मला हे सर्व सांगणे तुला गरजेचे वाटले नाही का? उद्या मी सर्वात अगोदर यशच्या स्कूलमध्ये जातो आणि त्या वयस्कर आजोबांना भेटून येतो आणि त्यांच्या स्कूलवर केस टाकतो. ते लोक एवढे चुकीचे कसे वागू शकतात? मुलांवर त्यांना लक्ष देता येत नाही का? दुसऱ्या दिवशी स्वप्नील स्कूलमध्ये जाऊन खूप वाद घालतो आणि मग त्या आजोबांच्या जवळ जातो. जेव्हा स्वप्नील त्या आजोबांना पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो त्यांना पाहतच राहतो. तेव्हा प्रांजल म्हणते, काय झाले? तुम्ही काहीच का बोलत नाही? हे आजोबा आहेत ज्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवला. त्यावर स्वप्नील म्हणतो, धन्यवाद आजोबा. एवढी बोलून तो म्हणतो, चल प्रांजल, मला खूप महत्त्वाचे काम आहे. पण तुम्ही तर म्हणाला होता की मी तुम्हाला त्या आजोबांबरोबर खूप काही बोलायचं आहे, कारण त्यांनी खूप मोठे काम केले आहे. त्याच्या बदल्यात फक्त एक धन्यवाद, असे प्रांजल म्हणाली. तेव्हा रागात स्वप्नील म्हणतो, मग मी काय करावे असे तुला वाटते? डोकं टेकू का? यांनी खूप मोठे काम केले आहे. हे घे 5,000 रुपये, दे त्यांना. आता तरी घरी चल, असे स्वप्नील बोलतो आणि स्वप्नील त्याच्या कारमध्ये जाऊन बसतो. कारमध्ये गेल्यानंतर प्रांजल स्वप्नीलला म्हणते, काय झाले आहे तुम्हाला? तुम्हीच तर म्हणाला होता की मला त्या माणसाला भेटून त्याचे आभार मानायचे आहे. मला तर वाटले तुम्ही तर त्याच्याविषयी काही विचार कराल, पण तुम्ही तर त्याच्याबरोबर नीट बोललेसुद्धा नाहीत. त्यांना पैसे देऊन निघून आलात. प्रांजल, अशा लोकांना पैशाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. त्याने माझ्या मुलाला वाचवले, त्याच्या बदल्यात मी त्यांना पैसे दिले. झाला हिशोब बरोबर. आता बस, यापेक्षा त्यांना डोक्यावर चढवून घेण्याची काहीच गरज नाही. स्वप्नील हडबडून आपली नजर दुसरीकडे करतो व जोरात म्हणाला. त्यावर प्रांजल म्हणाली, मी तर विचार केला होता की आपलं दुकान आहे आणि तसंही ते रिकामं आहे. जर तिथे राहण्याची त्या आजोबांची सोय केली तर त्यांनासुद्धा राहण्यासाठी छत मिळेल आणि आपल्या घरासाठी राखण करायला वॉचमनसुद्धा होईल. ते म्हणत होते की त्यांच्या मुलांनी त्यांना बेवारस म्हणून सोडून दिलं आहे. माहिती नाही कशी मुले आहेत ती. वेडी झाली आहेस का? असे कोणी अनोळखी माणसाला घरी घेऊन येतं का? कोणालाही जास्त प्रेम दाखवण्याची काहीच गरज नाही. त्याला पैसे तर दिलेत ना, स्वप्नील रागातच म्हणाला. तेव्हा अगदी शांत स्वरात प्रांजल म्हणाली, मी कोणत्याही अनोळखी माणसांना घरी घेऊन येत नाही. ते तर यशचे आजोबा आहेत. मग तर त्यांचा हक्क आहे ना आपल्याबरोबर राहण्याचा. अगं, यश अजून लहान आहे. त्याने कोणाला आजोबा म्हटले तर लगेच ते त्याचे आजोबा होत नाही आणि म्हणूनच लगेच त्यांना आपल्या घरी घेऊन यायचं का? हे काय विचित्र बोलते प्रांजल तू. स्वप्नील रागातच म्हणाला, हो, विचित्र गोष्ट तर मी बोलतच आहे, पण त्याहून विचित्र आहे की तुम्ही असे अनोळखी बनण्याचे नाटक करत आहात. तुम्हाला माहिती आहे की मी आज तुम्हाला मुद्दामच इथे का घेऊन आले आहे? कारण मला सर्व काही समजले आहे. हे आजोबा दुसरे तिसरे कोणीही नसून तुमचेच वडील आहे. हे प्रांजलचे बोलणे ऐकून स्वप्नील जणू घाबरूनच गेला. त्याला पूर्ण घाम फुटला होता आणि तो घाबरून म्हणाला, तुला कसे माहिती झाले? आणि तो म्हातारा माणूस माझा बाप नाही.
मी खूप वेळा तुला सांगितले आहे की माझे आईवडील लहान असतानाच वारले आहेत. हे ऐकून प्रांजलला खूप राग आला आणि ती रागातच भडकून म्हणाली, लाज नाही वाटत का खोटे बोलताना? आज काय होणार आहे खोटं बोलून? कारण एक दिवस यश जेव्हा त्यांच्याविषयी बोलत होता तेव्हा मी त्यांना जाऊन भेटले. त्याचवेळी मी त्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की ते आपल्या मुलाबरोबर गावी राहत होते. तुमच्यासाठी त्यांनी बाहेर जाऊन मजुरी करून मेहनत केली. त्यांची बायको आजारी असायची तेव्हा तुमच्यासाठी घरी येऊन जेवण ते बनवायचे. तुम्हाला चांगले शिक्षण दिले आणि मग पुढे तुम्ही नोकरीसाठी बाहेर गेलात. पण तुम्ही पुन्हा गावी कधी गेला नाही. काही महिने वाट पाहिल्यानंतर ते तुम्हाला शोधत शहरात आले आणि खूप फिरल्यानंतर त्यांनी तुम्हाला शोधले. परंतु तुम्ही त्यांना तुमच्यासोबत ठेवण्यासाठी नकार दिला आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर सोडून दिलं. एवढे स्वार्थी कसे होऊ शकतं कोणी? आपल्या वडिलांना रस्त्यावर कोणी सोडू शकतं का? तुम्ही असे हे स्वतः वागलात तर तुम्ही आपल्या मुलाला काय शिकवणार? मला तर असे वाटते की देवाने जाणून बुजून यशची त्या आजोबांबरोबर ओळख करून दिली असावी, कारण तुम्ही तुमची चूक सुधारावी म्हणून. त्यावर स्वप्नील आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे माझेच वडील आहेत, तुला कसं काय माहिती? जेव्हा मी त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाची कहाणी ऐकत होते तेवढ्या तुमचा फोन आला आणि माझ्या फोनवर तुमचा फोटो होता. तो फोटो त्या बाबांनी पाहिला. मग ते म्हणाले, मुली हा कोण आहे? तेव्हा मी त्यांना म्हणाले की बाबा हे यशचे वडील आहेत, म्हणजे माझे मिस्टर आहेत. पण तुम्ही असे का विचारत आहात? तुम्ही यांना ओळखता का? बाबा, हाच तर माझा मुलगा आहे स्वप्नील, असे सांगत बाबा जोरजोरात रडू लागले. पण त्यांचे अश्रू तुमच्यासाठी नव्हते. ते यासाठी रडत होते की देवाने एक दिवस त्यांना तुमच्यापासून दूर केले होते आणि आज देवाने त्यांच्या नातवासोबत भेट घडवून दिली. नियतीसुद्धा खूप मोठा विचित्र खेळ खेळते. ज्या मुलाने मला आज असे एकट्याला मरण्यासाठी सोडून दिले, आज त्याच्याच मुलाने मला उपाशी मरण्यापासून वाचवले. मुली, तू इथून निघून जा. स्वप्नीलला ते आवडणार नाही, असे ते आजोबा म्हणाले. नाही बाबा, मी आज तुमची हिस्ट्री ऐकल्याशिवाय इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या नातवाची शपथ आहे. आजोबा, प्लीज मला काय झालं ते खरं खरं सांगा. तेव्हा आजोबांनी मला सगळं सांगायला सुरुवात केली. सुनबाई, मी खूप गरीब होतो. माझ्याकडे खूप जास्त जमीन जुमला नव्हता, घरदारही नव्हतं. त्या जमिनीमध्ये जे धान्य उगायचं त्यामध्ये पूर्ण कुटुंबाचे पोट भरत नव्हतं. म्हणूनच सदाशिवरावांना दुसऱ्यांच्या शेतात शेती करायला जावं लागत होतं आणि कांताबाईसुद्धा दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत असायच्या. परंतु त्या जास्त दिवस सुधाकररावांसोबत राहू शकल्या नाही. लवकरच त्या देवाघरी निघून गेल्या. एकट्या सुधाकररावांनी आपल्या मुलाला आईचे आणि बाबांचे दोघांचेही प्रेम दिले आणि ते जास्त कष्ट करू लागले, का तर आपल्या मुलाचे पालनपोषण चांगल्या प्रकारे व्हावे. आपला मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, म्हणून त्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे आणि शिकून तो खूप मोठा साहेब व्हावा अशी त्यांची इच्छा होती. तेव्हा सदाशिवरावांकडे पैशांची कमी होती, म्हणून त्यांनी लोकांकडून उधार पैसे घेऊन मुलाचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वप्नील शहरात निघून आला आणि त्यांना वाटलं की शिक्षण झाल्यावर स्वप्नील कामाला लागला की आमची गरिबी दूर होईल. त्यामुळे त्याचे वडील खूप मेहनत करायला लागले. हा विचार करून सदाशिवराव जास्तीत जास्त कष्ट करत होते. एक दिवस गावात येऊन त्यांच्या मुलाने बातमी दिली की तो कलेक्टर झाला आहे. ही बातमी ऐकून सुधाकररावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदात अक्षरशः ते रडू लागले. एवढ्या वर्षांनी का होईना त्यांच्या मेहनतीला फळ आले असे त्यांना वाटत होते. सदाशिवरावांचे जे स्वप्न होते आता ते पूर्ण झाले होते. ही बातमी संपूर्ण गावात पसरली होती. त्यामुळे सर्व लोक त्याचा अभिनंदन करण्यासाठी सदाशिवराव यांच्या घरी येऊ लागले. उत्साहासारखं वातावरण त्यांच्या घरात निर्माण झालं. जाताना मुलाने सांगितलं होतं की मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे पाठवेन. आता तुम्हाला कुठेही काम करण्याची गरज नाही. पूर्ण आयुष्य खूप मेहनत केली, आता तुम्ही आराम करा. सदाशिवराव खूपच खुश होते. आता ते कामावर सुद्धा जात नव्हते व स्वप्नील जे पैसे पाठवत होता त्याच्यावर त्यांचे सर्व काही चालले होते. त्यामुळे ते अजूनच खूप खुश होते. परंतु काही महिन्यांनी पैसे येणे बंद झाले. तेव्हा त्यांना काही समजत नव्हते की पैसे अचानक कसे काय बंद झाले. चिठ्ठी लिहिणे आणि फोन करणेसुद्धा त्याने बंद केले होते. एकदा सदाशिवराव यांच्या मनात आले की आपण शहरात जाऊन आपल्या मुलाला भेटूया. मुलाने येण्यास मनाई केली होती. त्यांनी सांगितले होते की बाबा, तुम्ही शहरात येऊ नका,
मी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला घेऊन जाईल. परंतु कितीतरी महिने झाले मुलाची चिठ्ठी आली नाही, त्याचा फोन देखील आला नाही. प्रत्येक महिन्याला वडिलांना तो 30,000 रुपये पाठवून द्यायचा. खूप दिवस झाले तरी देखील पैसे आले नव्हते. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सदाशिवराव पुन्हा परत यायचे. आता घरात खायला देखील काहीच उरले नव्हते. त्यांचे शरीर देखील कमकुवत झाले होते. काही काम करण्याची ताकदसुद्धा त्यांच्यामध्ये राहिली नव्हती की काही काम करून पोट भरावे. आणि एवढ्या वयात कामावर सुद्धा कोण ठेवेल? जेव्हा काम करायचे वय होते तेव्हा खूप मेहनत केली. घरी येऊन लोक बोलावून कामावर घेऊन जात होते, कारण सदाशिवराव कोणतेही काम करण्यासाठी कधीही कोणाला नाही म्हणत नव्हते. आणि कितीही मेहनतीचे काम आणि अवघड काम असेल तरी ते करत होते. त्यांचे कष्ट आणि इमानदारी याची चर्चा पूर्ण गावामध्ये सुद्धा होती. गावातील सर्वजण त्यांच्याकडे सन्मानाने पाहत होते. जेव्हापासून त्यांचा मुलगा कलेक्टर झाला तेव्हापासून तर सर्व गावात त्यांना खूप मान होता. कोणी भेटलं तरी त्यांची हालचाल आणि त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हते. एवढा मान पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलून यायची. परंतु एक दिवस त्यांच्या मनाने त्यांचे ऐकले नाही आणि ते मुलाला शोधण्यासाठी शहरात निघाले. इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा खूप ठिकाणी शोध घेतला, परंतु तो मुलगा त्यांना काही सापडला नाही. असे उपाशी आणि बिना पैशाचे किती दिवस ते त्याला शोधणार. त्यामुळे ते शाळेच्या बाहेर येऊन बसले. तेव्हा या शाळेत समोरील दुकानवाले त्यांना कधीकधी काही खायला द्यायचे. यश स्वतःचा डब्बा त्यांना द्यायचा. तुम्हाला लाज नाही वाटली का तुमच्या बापासमोर असे वागताना? मग प्रांजल पुढे रागात स्वप्नीलला म्हणाली, जर तुम्ही तुमच्या वडिलांना घरी घेऊन आले नाहीत तर मी तुमच्याबरोबर कोणतेही नाते ठेवणार नाही. स्वप्नील प्रांजलच्या बोलण्याने खूप घाबरून गेला, कारण प्रांजलच्या बाबांचा व्यवसायसुद्धा स्वप्नीलच सांभाळत होता. त्यांच्याकडे असलेली सर्व संपत्ती, सर्व काही प्रांजलचीच होती. जर प्रांजल आपल्याला सोडून गेली तर आपल्याकडे काहीच संपत्ती उरणार नाही, कारण कलेक्टरची नोकरीसुद्धा प्रांजलच्या वडिलांच्या वशिल्यामुळेच त्याला मिळाली होती. आता त्याला अशी भीती वाटत होती की प्रांजलसुद्धा आपल्याला सोडून जाते की काय. म्हणूनच तो लगेचच प्रांजलला म्हणाला की ठीक आहे, उद्या आपण जाऊन त्या आजोबांना आपल्या घरी घेऊन येऊ. हे ऐकून प्रांजल खूप खुश होते आणि दुसऱ्या दिवशी ते तिघेही आजोबांना घरी घेऊन येण्यासाठी जातात. यश आज खूप खुश होतो, कारण ज्यांना तो आजोबा म्हणून हाक मारायचा ते खरेच त्याचे आजोबा होते. जेव्हा ते तिघेही त्या जागेवर पोचतात तेव्हा ते आजोबा तिथे नव्हते. तेव्हा स्वप्नील प्रांजलला म्हणतो, कुठे गेले बाबा? प्रांजल, काही चमत्कार झाला तर नाही ना? आता आपण कसे काय कुठे शोधायचे आजोबांना? हे देवा, मला एक संधी तरी द्यायची माझी चूक सुधारण्यासाठी. तुम्ही शांत बसा, ही तुमची चूक नाही, माझीच चूक आहे, प्रांजल रागात म्हणाली. तुझी चूक? ती कशी काय? स्वप्नीलने आश्चर्याने विचारले. हो, माझ्याकडूनच खूप मोठी चूक झाली आहे. मी तुमच्याकडून तुमची चूक सुधारण्याची अपेक्षा केली आणि मी विचार केला की तुम्ही चूक सुधाराल, कारण मी त्यांना जेवण देऊन माझ्याबरोबर घरी घेऊन यायला पाहिजे होते कालच. मी विचार केला होता की जे काम उद्या करायचे आहे ते आजच करण्यात काय वाईट आहे. पण जेव्हा मी त्यांना घ्यायला आली तेव्हा मी पाहिले तर अगोदरच तुम्ही त्यांच्या जवळ होतात आणि आपल्या ड्रायव्हरसोबत त्यांना बसवून कुठेतरी घेऊन जात होता. तेव्हाच मला समजले होते की तुम्ही कोणती तरी प्लॅन करत आहात. म्हणूनच मी काल तुमच्याबरोबर बोलले नाही. तरी तुम्ही एक दिवस पुढे बाबांना घरी आणण्यासाठी लेट केलं. शेवटी मी आपल्या ड्रायव्हरकडून सगळी माहिती काढून घेतली. तुम्ही अशा प्रकारे बाबांना कोणत्या तरी अनाथ आश्रमात सोडून यायला सांगितले होते. मी त्या आश्रमाचा पत्ता शोधून काढला आणि त्यांना घेऊन आली. बाबांना, तुम्हाला थोडी लाजसुद्धा वाटत नाही का? मला जर अगोदरच माहिती असतं तर मी तुमच्यासोबत कधीच लग्न केलं नसतं. मला वाटलं होतं की तुम्ही एक चांगला सज्जन माणूस आहात. मी विचार करत होते की तुम्ही कलेक्टर आहात. माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. मी एका कलेक्टरच्या मागे लागावं. महालासारख्या घरात राहून तुम्ही सुद्धा हे विसरून गेला आहात की माणुसकीसुद्धा एक गोष्ट आहे. जर तुम्ही ही गोष्ट माझ्या आईबाबांना आणि मला सांगितली असती तर आम्ही मोठ्या अभिमानाने तुमचा स्वीकार केला असता. एका मुलीसाठी तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईबाबांना कसे विसरलात आणि त्यांचा त्याग केला. कोणावर प्रेम करणे चांगली गोष्ट आहे, परंतु प्रेमासाठी अशा गोष्टी करणे हे चांगले नाही. अरे, प्रेम तर माणसाला त्याग करायला शिकवते, आपल्या माणसाचा त्याग नाही. एक गोष्ट कान उघडून ऐका. आता हे माझे बाबा आहेत आणि इथून पुढे तुम्ही माझे कोणीही लागत नाही. जो माणूस आपल्या वडिलांबरोबर असे वागू शकतो
तो कधीही कोणासोबतही कसाही वागू शकतो. आत्तापासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. आता जा आणि तुमचे पुढचे आयुष्य रस्त्यावर घालवा. म्हणजे एका बापाचे कष्ट आणि त्याला होणारा त्रास काय आहे हे तुम्हाला नक्की समजेल. प्रांजलचे हे बोलणे ऐकताच स्वप्नीलला खूप वाईट वाटले आणि तो प्रांजलला म्हणाला, मला माफ कर. मला माझ्या गरिबीची खूप चीड होती आणि माझ्या बाबांना पाहून मला माझ्या बाबांचाही खूप राग यायचा आणि आमच्या गरिबीची आठवण यायची. म्हणून मी हे सर्व काही केलं होतं. पण मी आता तुला शब्द देतो की यापुढे मी असं काहीच वागणार नाही. तेव्हा प्रांजल म्हणाली, गरिबीची चीड जो माणूस आज श्रीमंत आहे तो कधी गरीब राहिला असेल, पण मेहनत करून आजपर्यंत पोचला आहे. तुमच्यासारख्या शॉर्टकटमधून नाही. तुम्ही स्वतः मेहनत नाही करत आणि ज्यांची मेहनत करून मोलमजुरी करून तुम्हाला लहानाचे मोठे केले त्यांच्यासोबत असे वागलात. तुमचे फक्त पैशांवर प्रेम आहे. प्रेम आणि अशा माणसांसाठी माझ्या घरात बिलकुल जागा नाही. प्रांजल असे बोलून तिथून निघून गेली. तर इकडे स्वप्नील डोक्यावर हात ठेवून बसला आणि आपल्या येणाऱ्या वाईट दिवसांचा विचार करू लागला. प्रांजल जे बोलली होती तसेच तिने केले. तिने आपल्या बाबांना म्हणजे आपल्या सासऱ्यांना स्वतःजवळ ठेवले, ते सुद्धा पूर्ण सन्मानासहित. आणि इकडे स्वप्नीलबरोबर सर्व नाते तोडले. स्वप्नील आता इकडे तिकडे भटकू लागला, कारण त्याच्याकडे आता राहण्यासाठी जागा नव्हती. तो एक दिवस रात्री प्रांजलची माफी मागण्यासाठी गेला, परंतु प्रांजलने त्याचा एक शब्दसुद्धा ऐकून घेतला नाही. मग एक दिवस स्वप्नीलचे बाबा म्हणाले, मुली आता माझ्या आयुष्यातील किती दिवस बाकी राहिले आहेत. जे माझ्यासोबत घडले ते माझ्या नशिबाचा भाग होता. त्याची शिक्षा आता माझ्या नातवाला देऊ नकोस. त्याला आईबाबांचे दोघांचे प्रेम हवे आहे. तो अजून खूप लहान आहे. त्याला माझ्यासाठी त्याच्या बाबांपासून वेगळे करू नकोस. मला माहिती आहे की किती कठीण आहे एकट्याने जीवन जगणे. मला नाही वाटत की जे दुःख मी सहन केले त्याची थोडीही साया तुम्हा लोकांना लागावी. सदाशिवरावांच्या सांगण्यानंतर प्रांजल स्वप्नीलला घरी घेऊन येण्यासाठी परवानगी देते. स्वप्नील घरी आल्यानंतर आपल्या बाबांच्या पाया पडून जोरजोरात रडून त्यांची माफी मागतो. बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आजपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला तुमच्या हिश्श्याचा सर्व आनंद मिळेल. फक्त एक संधी द्या. आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू पाहिल्यानंतर सुधाकररावांनी त्याला माफ केले आणि आपल्या नातवाला आणि आपल्या मुलाला आपल्या हृदयाजवळ घेतले. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर प्रांजलच्या डोळ्यात पाणी आले. कारण कोणत्या स्त्रीला आपला संसार मोडलेला चांगला वाटतो, परंतु संसार चालत असताना त्यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर ती गोष्ट कोणत्याही स्त्रीला मान्य नसते. तर मित्रांनो, तुमचं प्रांजलने तिच्या नवऱ्याला शिकवलेला धडा आणि भीक मागणाऱ्या सासऱ्यांना मिळवून दिलेला न्याय याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. अशी सून प्रत्येक घरात असेल तर कोणत्याच घरात कधीच कोणता बाप वृद्धाश्रमामध्ये जाणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.